लव जिहाद कायदा अंमलामध्ये आणण्यासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका झाल्यात। लव जिहाद कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी व न्याय विभागाकडे तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा कायदा संवेदनशील असल्यानं राज्य सरकारकडून बारीक निरीक्षणं लक्षात घेत सावध पावलं उचलली जात आहेत। देशातील इतर राज्यांमध्ये तयार झालेल्या धर्मांतर विरोधी कायद्याचा देखील विशेष समितीकडून अभ्यास करण्यात आलाय। या कायद्यासाठी 2025 सालच्या फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारकडून पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीमध्ये महिला व बालविकास, अल्पसंख्याक विकास, निधी व न्याय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तसंच गृह विभागाचे सचिव यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद, बलपूर्वक किंवा फसवणुकीने धर्मांतराच्या प्रकरणांचा अभ्यास, इतर राज्यांमधील कायद्यांचा अभ्यास आणि त्यानुसार समितीकडून कायदा सुचवण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजप आमदारांकडून महाराष्ट्रात अशा प्रकारचा कायदा असावा अशी मागणी करण्यात आली होती। यानंतर विशेष समितीची स्थापना करत कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। सरकारला जे कायदा आणायचा आहे लव जिहाद बद्दल त्यांनी आणावा, पण त्यासोबत सरकारने हे पण कायदा आणला पाहिजे की जिथे शेतकरी आत्महत्या करत असेल त्या ठिकाणी तिकडचे कलेक्टरला सस्पेंड केला पाहिजे, त्या मंत्र्यांना आपली पद सोडली पाहिजे। आज सरकार असताना जर शेतकरी आत्महत्या करत असेल, तरुण मुलं आत्महत्या करत असतील, लोकांना खाण्यापिण्याची वस्तू भेटत नसेल, त्याच्यामुळे संपूर्ण संसार जर आत्महत्या करत असणार तर त्याच्याबद्दल पण सरकारने काय कायदा आणला पाहिजे। आता स्पेसिफिक कायदा तर समोर येऊ द्या, त्या कायद्यामध्ये काय त्यांची अटी आहे, काय त्याच्यात नियम आहे ते समोर आल्यानंतर त्याच्या आधी आपण कसं बोलू शकतोय। नाही तर मला वाटत नाही की असे कायद्याला आणण्याची गरज आहे, पण कायदा जर सरकार आणत असेल तर त्याच्यावरती 100% निर्णय घेणार। लव जिहादच्या बाबतीमध्ये कायदा येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे बोलू। शेवटी धर्मांतर किंवा बाकीच्या विषयासंदर्भामध्ये प्रत्येकाच्या भावना तीव्र असतात, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताना या कायद्यामध्ये काय त्रुटी किंवा जाणीवपूर्वक राजकारण होतं का ते बघून आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ। समर्थन कराल जर का तो चांगला असेल? नाही, कायदा कसा आणतायत कायदा त्याच्यावर बोलून मग बोललं बरं आहे।